हाय फ्रेंड्स, हॅलो. तर आज मी चिकन बिर्याणी बनवणार आहे. तर बिर्याणी एकदम साधी बनवायची आहे. एकदम साध्या पद्धतीने बिर्याणी बनवणार आहे. अगदी बॅचलर मुलं देखील बनवू शकतात अशा पद्धतीने मी बिर्याणी बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असं लांब लांब कापून घेतलेलं आहे. तर चला आता बिर्याणीला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचे. तेल गरम झाले, त्यामध्ये थोडं 2-3 तेजपत्ते घालायचे आणि कांदा टाकायचा. कांद्याला चांगलं 3 ते 4 मिनिटं चांगलं फ्राय करून घ्यायचं, लाल कलर येईपर्यंत. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. तर टोमॅटो टाकते. आणि आता याच्यामध्ये 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकायची. आणि यामध्ये जास्त मसाले टाकत नाही मी, फक्त हा एकच लक्कीचा बिर्याणी मसाला वापरते. याने खूप छान टेस्ट येते. बाकीचे आपल्या गरजेनुसार आपण मसाले टाकायचे त्यामध्ये. आम्हाला जास्त तिखट आवडत नाही, त्यामुळे मी फक्त एकच हा एवढाच मसाला टाकते. थोडा पुरेसा होतो. हे पूर्ण पॅकेट टाकून द्यायचे. जर तुम्हाला हवा असेल तर अजून पण तुम्ही त्यात तिखट मसाले घालू शकता. तिखट यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. या बिर्याणीला जास्त साहित्य पण लागत नाही आणि वेळ पण खूप कमी लागतो. कुकरमध्ये तर अर्ध्या तासात तयार पण होते बिर्याणी. हळद मीठ तर ऑलरेडी चिकनला लावून ठेवलेलं आहे. तर चिकन टाकते आता. चिकन टाकून चांगलं परतून घ्यायचं. चिकन चांगलं परतून घ्यायचे. सगळा मसाला चिकनला व्यवस्थित सगळीकडे लागला पाहिजे. गॅसची फ्लेम कमी करते मी आणि चिकनला आपण थोडं शिजू देऊया 5 मिनिटं कमी फ्लेमवर. म्हणजे त्याला थोडंसं पाणी सुटल आणि त्या वाफेच्या पाण्यामध्ये थोडं शिजल चिकन. तोपर्यंत मी इकडं दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवते. चिकन इकडं फ्राय होते तोपर्यंत इथे गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवते. तर चिकनला जरा पाणी सुटलंय आणि पाणी पण आटलंय आता. आणि इकडं पाणी पण गरम झालंय. मी गरम करायला ठेवलं होतं ते. आता यामध्ये तांदूळ टाकायचे आणि गरम केलेलंच पाणी वापरायचे. थंड पाणी नाही घालायचं, गरम करूनच पाणी घालायचं यामध्ये. तर आता यामध्ये गरम पाणी टाकते. याच्यात मीठ चेक करायचे.
कमी जास्त झालं तर अजून घालायचं, जास्त तर होणार नाही, कमीच पडेल. आणि मग वरून अशी शेवटी कोथिंबीर टाकायची खूप सारी. मीठ घातले मी याच्यामध्ये, अजून चवीप्रमाणे कमी पडलं होतं तर हलवून घ्यायचं आहे. पुढे हंडी तर बाबा